तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा जो पालखीचा जो प्रस्थान सोहळ्याचा बॅनर आहे तो कसा बनवायचा तुम्हाला सांगणार. आजच्या म्हणजे कोणते इफेक्ट वापरलेत, काय कलर वापरलेला आहे, कोणतं टेक्स्ट वापरले ते सांगणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. आणि हे सगळं मटेरियलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, डाउनलोड करू शकता. पण त्याआधी स्टेप बाय स्टेप कसा बनवलं ते बघा आणि तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. सेम तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांची पालखीची पण बनवू शकता. जर तुम्हाला अजून त्याच्यावरती पण व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा खाली कमेंट बॉक्समध्ये. नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ येणार लवकरच. तर मित्रांनो, चॅनल कोणी असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा. आणि मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, आपल्याला जो तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानचा जो बॅनर आहे तो बनवायचा आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्याच्यावरती बघू शकता तुम्ही पालखीचा फोटो आहे, अजून तुकाराम महाराजांचा फोटो आहे PNG स्वरूपात, आणि विठ्ठलाचा फोटो आहे, टेक्स्ट फॉर्मॅट आहे. आणि अशी मिळून एक डिझाईन आहे. थोडंफार एक बॅकग्राऊंड वापरलेलं आहे, स्काय बॅकग्राऊंड, कलर कोड वगैरे अशा टाईपची कंप्लीट डिझाईन आपण तयार केलेली. तर अशा टाईपची डिझाईन आपल्याला आत्ता बनवायची. तुम्हाला ते कसं बनवायचे ते सांगतो. पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं, एक डॉक्युमेंट क्रिएट करायची. डॉक्युमेंट क्रिएट करा सिम्पलमध्ये. इंस्टाग्रामसाठी एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट केलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती स्काय इमेज ॲड करायची. ओके, स्काय इमेज ॲड करू, ड्रॅग अँड ड्रॉप आपल्या पेजवरती, आणि सिम्पल नॉर्मल ॲडजस्ट केलेलं असं. आता आपल्याला काय करायचं आहे, एक कलर घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे अशा टाईपमध्ये डार्क कलर घ्यायचा. इथलाच आपल्याला कलर पिक केला आणि तो त्यामधला डार्क कलर मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता जो पालखीचा इमेज आहे ते आपण घेऊ. पालखीची इमेज आहे, ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती घेऊ फक्त, आणि नॉर्मल ॲडजस्ट करू फक्त, जस्ट अशा टाईपमध्ये ॲडजस्ट केलं. ओके, मास्क करू, आणि जी साईड आहे साईडचे थोडं स्मूथ करू. एजेस आहेत ते सगळ्या, ह्या जे साईडचे एजेस आहेत ते नॉर्मल स्मूथ करू आपण, जेणेकरून ती व्यवस्थित दिसेल. फोकस आपल्या पालखीवरती जाईल. आता जे दुसरं घ्यायचे इमेज ती म्हणजे तुकाराम महाराजांची, ड्रॅग अँड ड्रॉप, आणि ड्रॅग अँड ड्रॉप असं पेजवरती नॉर्मल फक्त ॲडजस्ट करूया. आपलं हे नॉर्मल जस्ट ॲडजस्ट करू अशा पद्धतीने. ओके, ठीक आहे. आता ह्याला पण सेम करायचं आपल्याला. मास्क आणि हे जे ओपेसिटी खालनं इरेज करायचं, जेणेकरून तसं वाटलं पाहिजे ते पालखीच्या मागे असं वाटलं पाहिजे. आता दुसरं स्टेप अशी, जी विठ्ठलाची इमेज आहे ती आपण घेऊ. ती पण ड्रॅग अँड ड्रॉप पेजवरती, Ctrl+T ट्रान्सफॉर्म. ओके, थोडं मोठं करू अशा पद्धतीने. ओके, ठीक आहे. आणि ती आपण असं फक्त हे इमेजेस ॲडजस्टमेंट करायला लागणार तुम्हाला व्यवस्थित अशा टाईपमध्ये. ओके, Ctrl+T ट्रान्सफॉर्म फक्त करू. ओके, अशा टाईपमध्ये ह्याला पण मास्क करू, आणि एज आहे ती स्मूथ करून घेऊ फक्त, जेणेकरून ते दिसायला व्यवस्थित दिसेल. ओके, अशा टाईपमध्ये. आता पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथं घ्यायचं आहे कलर बॅलन्स घेतलं, मास्क करू, आपलं क्रिएट क्लिपिंग मास्क केलं, आणि नॉर्मल फक्त काय करायचं आपल्याला, ते बॅकग्राऊंडशी मिळतं जुळतं थोडंसं इफेक्ट आपल्याला इमेजवरती द्यायचं, जेणेकरून थोडासा ते व्यवस्थित दिसेल. हे ठीक आहे, नॉर्मल ॲडजस्टमेंट करायचे, जास्त पण नाही. सेम तुकाराम महाराजांच्या यांना पण इमेजला पण नॉर्मल ॲडजस्टमेंट करू. फक्त आपल्याला क्रिएट क्लिपिंग मास्क करायला लागेल, कारण की ते इमेजवरतीच पाहिजे आपल्याला. हे नॉर्मल हे आपल्याला कलर ॲडजस्टमेंट करायचे अशा टाईपमध्ये, जेणेकरून ते थोडंफार एक रिलेटेड वाटेल, बॅकग्राऊंड रिलेटेड वाटेल. हे आता वेगळं नाही वाटणार काहीतरी. आता फक्त काय करायचं आहे, जी इमेज आहे त्याला फक्त आपल्याला करायचं आहे ड्रॉप शॅडो ॲड करायचे, जेणेकरून थोडा 3D लुक येईल आपल्या डिझाईनला. सेम आपल्याला इथं पण तेच करायचं आहे, नॉर्मल ड्रॉप शॅडो ॲड केली, जेणेकरून 3D लुक ॲड होईल. आता न्यू लेअर सिलेक्ट करा, राऊंड ब्रश सिलेक्ट करा. राऊंड ब्रश सिलेक्ट केला की कलर घ्या, येल्लो कलर. ओके, अशा टाईपमध्ये येल्लो कलर पिक केला तिथनंच, आणि फक्त नॉर्मल ओव्हरले
किंवा स्क्रीन इफेक्ट द्या, मग जेणेकरून तो अशा टाईपचा इफेक्ट क्रिएट होईल. ओके, सिम्पल आहे. आता आपलं एवढं तर झालं आहे आपलं बॅकग्राऊंड बनवून. आता मेन पार्ट राहतो आहे तो आपल्याला करायचं आहे, टेक्स्ट ॲड करायचं आहे ह्याच्यावरती. ते टेक्स्ट मी फक्त नॉर्मली घेतो. टेक्स्ट ॲड करू, हे ड्रॅग अँड ड्रॉप करू आपल्या डॉक्युमेंटवरती. Ctrl+T ट्रान्सफॉर्म अशा पद्धतीने. वाटल्यास थोडंसं काय करू, हे इमेजचे काय करू ॲडजस्टमेंट करू फक्त जस्ट अशा टाईपमध्ये. ठीक आहे. वाटल्यास टेक्स्ट वाटल्यास छोटं करू आपण, जास्त पण मोठं नको. ओके, Ctrl+T आपला लेअर स्टाईल ॲड करायची, त्याला ग्रेडियंट ॲड करू आणि स्ट्रोक ॲड करू, जेणेकरून बघा इथं एक थोडक्यात इफेक्ट क्रिएट होतो आहे. एवढं ठीक आहे. कॉपी करून घे त्याची, Ctrl+J, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, डबल क्लिक, ब्लॅक कलर ॲड केला, खालती ॲड करू आणि ह्याचं फक्त करायचं ओपेसिटी कमी आणि आपल्याला फक्त ते ॲडजस्ट करायचं, जेणेकरून ते थोडं ह्याला पण 3D इफेक्ट ॲड होईल. ओके, एवढं ठीक आहे. एवढं ॲड केलं आणि अजून एक राहिलं इफेक्ट, तो म्हणजे हे जे टेक्स्ट आहे, टेक्स्ट तिथं आपल्याला ॲडजस्ट करायचं फक्त अशा पद्धतीने. आणि एक नॉर्मल इफेक्ट ॲड करू फक्त, तो म्हणजे ह्याच्यावरती एक फुल ॲड करू. तर मित्रांनो, असं फुल ॲडजस्ट करू फक्त इथं खालती. Ctrl+T ट्रान्सफॉर्म. ओके, ठीक आहे. इथं बघा असं फक्त अशा पद्धतीने एक नॉर्मल ॲड केलं फुल, हे छोटं करू फक्त. ओके, तर अशा पद्धतीने आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. इथं वाटल्यास एक लाईन ॲड करू शकता, डिझाईन लाईन, जेणेकरून ते थोडंफार म्हणजे तो वरचा भाग एक टेक्स्टचा वेगळा वाटेल आणि खालती एक वेगळा. आणि तुम्ही जर टेक्स्ट बघितलं मित्रांनो, तर बघू शकता इथं काही म्हणजे 16 लिहिलं आहे मोठं, स्वर्ग त्यापेक्षा छोटं, अशा टाईपचं टायपोग्राफी इफेक्ट ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धती पण वापरू जेणेकरून तुमची डिझाईन चांगली दिसेल. म्हणजे कुठलंही जर वाक्य असेल, आता हे थोडक्यात वाक्य आहे, तर अशा टाईपचं अजून दुसरं कुठलं वाक्य असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते लिहून, म्हणजे एक थोडा व्यवस्थित आपल्या डिझाईनला लुक येतो, व्यवस्थित दिसतं, वाचतं पण येतं, तो मेसेज पण लोकांपर्यंत जातो आणि डिझाईन कंप्लीट वाटते. ओके, अशा पद्धतीने. आणि मित्रांनो, एक शेवटचा इफेक्ट राहिला, तो म्हणजे हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, मर्ज करायचं. जसं की तुम्ही रेग्युलर जर व्हिडिओ बघत असेल माझे, तुम्हाला माहिती असेल की मर्ज करायचं आहे आणि ह्याला काय करायचं आहे, कॅमेरा इफेक्ट ॲड करायचं, जेणेकरून ती डिझाईन कंप्लीट होईल आणि तुम्ही हे तुमचे सोशल मीडियावर पोस्ट करू शकता. आणि इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनलवर कोण असेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बायकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.